मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, आपण जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अप्लाय केला असेल तर आपला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा स्टेटस काय आहे आणि जर स्टेटस आपला अप्रूव्ह झाला असेल, आपला ॲप्लिकेशन अप्रूव्ह झाला असेल तर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी कशी डाउनलोड करायची याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला आपण ज्या वेबसाईटवरनं कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केला होता त्याच्यासाठी आपल्याला CCVIS हे सर्च करायचं आहे आणि या CCVIS सर्च केल्यानंतर हे बघा CCVIS होम यावरती क्लिक करून आपल्याला इथं भारतीय व्हॅलिडिटी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही वेबसाईट आपल्याला पाहायला भेटेल। या वेबसाईटवरनं आपण जर विद्यार्थी म्हणजे एज्युकेशन पर्पजसाठी अप्लाय केला असेल किंवा आपण नोकरीसाठी म्हणजे एम्प्लॉयसाठी जर अप्लाय केला असेल किंवा निवडणुकीसाठी इलेक्शनसाठी जर आपण अप्लाय केला असेल तर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट स्टेटस किंवा कास्ट व्हॅलिडिटी आपली कशी डाउनलोड करायची याबाबत आपण याच्यामध्ये पाहूया। मित्रांनो, हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट द्वारा जे कास्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे CCVIS या वेबसाईटवरनं आपण अप्लाय केलेला जो आपला कास्टचा स्टेटस काय आहे, कास्ट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा स्टेटस काय आहे ते बघू शकतो आणि त्याच्यानंतर ते डाउनलोड पण करू शकतो। तर चला आपण एक केस बघूया। आता इथं मी हे जे एक ऑनलाईन अप्लाय केलेला त्याची केस आपण बघूया। तर याला कॉपी करू, ह्याचा जो ॲप्लिकेशन फॉर्म नंबर आहे त्याच्यानंतर इथं आपण ट्रॅक स्टेटसमध्ये जायचं आहे आणि इथं ॲप्लिकेशन ID आपल्याला इथं टाकायची आहे। त्याच्यानंतर जो आपल्याला हा कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचं आहे। तर हे बघा इथं आपल्याला आपलं नाव वगैरे दिसेल आणि खाली दिसेल स्टेटस व्हॅलिड आणि जर इथं व्हॅलिड नसेल, रिजेक्टेड असेल तर याचा अर्थ आपल्या ॲप्लिकेशनमध्ये काहीतरी कमतरता आहे, कंप्लायन्स आहे आणि ते आपल्याला कंप्लायन्स करावं लागतंय। तर त्याच्यासाठी आपल्याला ही जी साईट आहे याच्यावरती लॉग इन करायचा असतो आणि त्याच्यानंतर लॉग इन केल्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये जे अपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे जसे याच्यामध्ये जनरली सहसा जे तुमचे फॉर्म रिजेक्ट होतात त्याचं कारण आहे मानक दिनांकापूर्वीचा म्हणजे प्रूफ, म्हणजे मानक दिनांक जसा OBCचा मानक दिनांक 1967चा पूर्वीचा पुरावा लागतो, तर त्याच्यामध्ये काही कमी असेल तर त्या संबंधित तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तिथं अपलोड करावे लागतात। तर चला आता आज आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत हा आपला अप्रूव्ड झालेला जो सर्टिफिकेट आहे तो आपण कसा प्राप्त करायचा। तर आपण ज्या ईमेलवरनं आपण हे अप्लाय करतो तर त्याच्यामध्ये हे बघा आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जनरेट सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला पाहायला भेटेल आणि या ईमेलमध्ये बघा हे आपलं जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे इथं आपल्याला दिसतोय आणि आपण ते डाउनलोड करू शकतो। म्हणजे आपल्या ईमेलवर पण हे जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते पण तिथनं पण आपण डाउनलोड करू शकतो। तर चला मी ह्याला ओपन करतोय। हे PDF थोडासा ओपन व्हायला उशीर लागतोय। तर हे बघा हे आपलं जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे आपण ईमेलवरनं हे डाउनलोड केलेलं आहे। कधी कधी काय होतं ईमेलमध्येच आपल्याला कधी मेसेज आला नसेल तर आपला स्पॅम मेल जो आहे तो चेक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात पण जर नसेल तर आपण जे CCVISच्या लॉग इनमधनं कसं डाउनलोड करायचं ते पण आपण याच्यामध्ये पाहू शकतो। तर ह्या प्रकारे हे बघा हा सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर हे डिजिटली व्हॅलिड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही सिग्नेचर म्हणजे डिजिटल सिग्नेचर असल्यामुळं तुम्हाला कोणतीही जी म्हणजे सिग्नेचरची आवश्यकता नसते ती, कारण याच्यामध्ये डिजिटली साईन असतो। तर या प्रकारे हे आपण आपल्या ईमेलवर आलेला जो आहे त्याच्या अनुरूप आपण हे डाउनलोड केलेला आहे। समजा जर आपल्या ईमेलवरती जर हा
सर्टिफिकेट आला नसेल तर आपण कसा डाउनलोड करायचा तर बघूया. तर याच्यासाठी आपल्याला आपण जो ईमेल ID आहे तो आपण कॉपी करून घेऊ आणि त्याच्यानंतर इथं युजर नेम हा आपला जनरली ईमेल ID असतो. त्याच्यानंतर आपण जो पासवर्ड निवडला होता तो पासवर्ड इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर फॉरगेट पासवर्डमध्ये तुम्ही ते वापरून तुम्ही पासवर्ड घेऊ शकता. तर चला मला पासवर्ड माहिती होता. त्याच्यानंतर लॉग इन वरती गेलो. हे बघा इथं पण जे आपला स्टेटस आहे आपल्याला इथं व्हॅलिड दाखवलं आहे, परंतु आपण फक्त स्टेटसमध्ये बघितल्यावरती तिथं व्हॅलिड होता, परंतु इथनं लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथनं बघा ॲप्लिकेशन आपली डाउनलोड ॲप्लिकेशन करायचं असेल तर इकडनं आपण डाउनलोड करू शकतो. पेमेंट रिसिट डाउनलोड करू शकतो. आणि जर आपल्याला इकडनं CCVISचा जो सर्टिफिकेट आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा जो डाउनलोड करायचा असेल तर इथं बघा टॉपला डाउनलोडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं दाखवेल डाउनलोड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. त्याच्यानंतर इथं डाउनलोड CVC याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर नवीन टॅबमध्ये हे ओपन होईल. तर थोडासा वेबसाईट स्लो असल्यामुळे थोडासा आपल्याला प्रतीक्षा करावी लागते. हे बघा डाउनलोड होणं चालू आहे आणि हे जे आहे हे सर्टिफिकेट आता आपण हे आपल्या साईटवरून आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर इथं डाउनलोडवरती क्लिक करू आणि हे जे आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते आपण प्राप्त करू शकतो. आणि चला मी याला एक फोल्डरमध्ये सेव्ह करतो. त्याच्यानंतर ह्याला ओपन करूया. तर हे बघा अशा प्रकारे हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपण जे CCVISच्या लॉग इनमधनं पण प्राप्त करू शकतो. ईमेलवर जर तुमचा आला नसेल तर तिथनंही तुम्ही हे प्राप्त करू शकता. तर मित्रांनो हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे. हा जो तुमचा तुम्हाला जो सर्टिफिकेट तुम्ही सादर केलेला म्हणजे इथं जो सर्टिफिकेट हे सादर केलेला आहे त्याला ही व्हॅलिडिटी आहे. तर आता ज्यावेळेस तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी भेटलेली आहे याचा अर्थ तेवढाच इम्पॉर्टन्स तुमच्या कास्ट सर्टिफिकेटला आहे, कारण त्याच कास्ट सर्टिफिकेट त्याच नंबरच्या कास्ट सर्टिफिकेटला ही व्हॅलिडिटी भेटले. जर तुम्ही तो कास्ट सर्टिफिकेट हरवला तर तुमच्या या व्हॅलिडिटीला फार त्रास होईल. तरी ज्यावेळेस तुम्ही तुमचा कास्ट सर्टिफिकेट आता व्हॅलिडिटी घेतल्यानंतर तो तुम्हाला फार जपायचं आहे आणि ही त्या अनुषंगाने त्या रिलेटेड ही कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.